मी मयुरेश वर्धेकर पुण्याचा कोकणी मेघो चॅनल स्वागत करतोय. मित्रांनो, आज आम्ही फणसाच्या कोबऱ्याची रेसिपी करणार असो, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमका अशीच रेसिपी कोकणातली आणखी काय काय व्हिडिओ तुमका बघू भेटतले. तरी जर कोण नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. चला बघूया आई काय करतात ते. कट करू घेतलं ना, त्याचे वरचे वरचे दात काढू पाहिजे. भाजी पूर्णपणे जे साला काढून घेऊ काही कोबऱ्याची. भारी लागतं. त्यात गोलमो टाकून भाजी केल्यानंतर तुला भारी लागतं. गोलमो टाकतं का? टाकतं. मित्रांनो, आता फोडी करून घेऊ काय. मित्रांनो, तर तुकडे करून झाल्यावर काय करायचा? दोन उकडत ठेवायचे. मित्रांनो, तर तुकडे करून झालेत. आता हे धुवून उकडत ठेवू काय. मित्रांनो, चुलीवर उकडत ठेवू काय. चुलीवर गॅस कमी चुलीवर उकडत ठेवताला आता. एक लहान कांदो खोबरा लसूण सगळं आता कापून किसून घेऊया. तोपर्यंत भाजी जोपर्यंत कोरं उकाडता. लसूण कांदो मिरची खोबरा आता किसून घ्या पटापट. तोपर्यंत कोरं उकाडता. नाही मग मांजर बसलं. मित्रांनो, बाकी सगळा झाला, फक्त आता कोरो उकडायचं असा झाला. फक्त आता कोरो उकडा गयो. कोरो उकडत ठेवला बघा. आग पेटा गोई लगेच उघडतो. परत पटकन उकाडता. आम्ही चुलीवर ठेवला मातीच्या भांड्यात. चला उकडा दे तोपर्यंत, बघूया नंतर. कोरो छोटत होतो. मित्रांनो, पूर्वी म्हातारी आजी वगैरे तुमची सुद्धा अशी पाट्यावरती जेवण करीत असतली. चव त्याची एक नंबर लागता. कोणी कोणी खाल्लं असं त्यांना माहिती असताला. कोरो चेतून झालो आता. चला रेसिपी बनवूया आता. काय काय चिरला लाव किसला लाव कांदा वगैरेचा आता. त्याच्यावर ठेव. चुलीवरच करूया ना. तर ना चुलीलाच करूया. याच भांड्यात करूया मातीच्या. कोरो काढला त्याच भांड्यात करूया. त्याच्यात ओततं पाणी. मित्रांनो, कोरो बारीक करून झालं. आता माझे खोबरा किसलेला कांदा वगैरे तर आता मातीच्या भांड्यात बनवता. भांडा अगोदरच तापलेला, त्याच्यात तेल घातलं आणि आता कांदा खोबरा मिरची
तेल जसं आपलं त्याच्यात आता मोहरी टाकून घेतल्याने बघा. आता जिरा, मोहरी झाली, लसूण, लसूण, मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि जिरा. खोबरा नंतर. मित्रांनो सगळं घालून झाला. लसूण, जिरा, मिरची, कांदा आणि कढीपत्ता तर सगळं व्यवस्थित ढवून घेऊया. हिंग टाकून झाला आणि आता जराशी हळद. कांदे व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्याच्यात हळद टाकू. आणि आता मित्रांनो सगळं इथलं कोवरं टाकलं आणि आता ते व्यवस्थित ढवून घेऊ बरं. मसाल्याची पण करतात, मिरचीची पण करतात. मसाला पण घालू शकतो. कोवऱ्याच्या बाजू मसाला सुद्धा घालू शकतात किंवा हळदीची पण करू शकतात. आमका हळदीची आवडतं म्हणून मी हळदीची केला. वाईट टाका. खोबरा थांबा. हां जास्त पाटला तर जरासं परत मीठ टाकायचं. मित्र सगळं टाकून झालं. खोबरं पण टाकलंय. जर तुमका चवीप्रमाणे मीठ टाकायचं आतमध्ये, जर तुमका कमी वाटलं तर बघा भारी चालतं भाजी. कमी लागलं वाटलं तर जरा. आणि मित्रांनो याच्यात गोलमो घातलं तर अजून सुद्धा भारी लागतं भाजी कोवड्याची. पण आज आम्ही गोलमो घालीत नाही. झाली ना? हा नको झाली ना? असं पाणी पूर्णपणे झालं. शिजायसाठी जरासं पाणी टाकायचं आतमध्ये आणि पुन्हा ढवळायची आणि झाकण ठेवायचं आणि शिजत ठेवायचे थोडेसे. मित्रांनो 5-10 मिनिटं शिजत ठेवायची, कारण कोवरं काही शिजक वेळ लागत नाही कारण आधीच उकळलेलं असतं. झाकण काढून बघूया. मित्रांनो भाजी तयारच होतील या. भाजी आता डिश मध्ये काढून बघूया कशी झाली आहे ती. मित्रांनो बघा भाजी बघूया खाऊन कशी लागतं. एक नंबर भाजी लागतं. बाहेर जाऊया. कोवऱ्याची भाजी खाऊन बघूया कशी झाली आहे ती. मित्रांनो एक नंबर झाली कोवऱ्याची भाजी. तुम्ही सुद्धा भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ.